आपल्या शंकराचार्यांना आमंत्रित केलं नाही. हिंदुत्वाचे सगळ्यात मोठे आमचे गुरु, त्यांनी हिंदुत्वावर गप्पा माराव्यात. काल राहुल गांधींचं भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला. राहुल गांधींनी काय काल चुकीचं सांगितलं? माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख, त्यांच्याविषयी भारतीय जनता पक्ष नेहमी आरोप करतं की आम्ही हिंदुत्व सोडलं, उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं, आम्ही सगळ्यांनी हिंदुत्व सोडलं. तेव्हा उद्धवजी उत्तर देतात तेच राहुल गांधींनी दिलं. उद्धवजी सांगतात आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडलं, हिंदुत्व सोडलं नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या तोंडावर सांगितलं की हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेतलेला नाही मोदी, आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाची व्याप्ती, हिंदुत्वाचा विचार खूप मोठा आहे, जो तुम्हाला कधी समजलेला नाही. पाहायला मिळालं. एक मंत्री पहिल्या फळीतील टॉप 4 ने उभे राहिले. 9 मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी, या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले. त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं. कालचं चित्र फार विचलित करणारं होतं. खरं म्हणजे 10 वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्लांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं. हमें संरक्षित कीजिए. कालपर्यंत ह्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं. एवढी यांची हुकुमशाही आणि दादागिरी होती. पण राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं संसदेत, आणि त्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावं लागलं. हे चित्र काल देशाने पाहिलं. मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्ष नेता काय असतो हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं. ही सुरुवात आहे.